हे हस्तलिखित पुस्तक रूपापर्यंत कसं आलं थोडक्यात सांगतो. एक दिवस मला ज्ञानेखा ताईंचा फोन आला की एक हस्तलिखित आपल्याकडे आहे आणि सहज त्या मला बोलताना म्हणाला की ही कादंबरी प्रकाशित व्हावी अशी त्यांची इच्छा होती. तर हे पुस्तक जर मी प्रकाशित केलं तर मला तुम्ही मदत कराल का? त्यांना मला हवं होतं की हे पुस्तक त्यांच्याचकडून प्रसिद्ध व्हावं. अनायासे असं झालं की मी म्हटलं आम्ही प्रयत्न करूया. मी आणि आता ज्यांच्या नावाचा आता इथे उल्लेख झाला ते पुष्पाग्रज जे गोवा मराठी अकादमीचे उपाध्यक्ष होते. मी कार्यकारी मंडळाचा सदस्य आहेच आणि समन्वयक म्हणून इथं काम पाहतो 66 प्रभागाचं. आम्ही दोघेही नेहमी गोवा मराठी अकादमीच्या बैठकांना जोडीनं जायचो. जाता मी त्यांना म्हटलं गोव्याचे एक मान्यवर कथाकार कादंबरीकार आणि आम्हा सगळ्यांचे आवडते असे सन्मित्र ज्ञानेश्वर कोल्वेकर याची एक कादंबरी आहे. तर ती कादंबरी पुस्तक रूपाने यावे असं त्यांच्या सहधर्मचारीने ज्ञानिका त्यांच्या मनात आहे. तर आपण असा प्रस्ताव आजच्याच बैठकीत गोवा मराठी अकादमीच्या मासिक बैठकीत ठेवावा का? तर आम्ही दोघांनी ठरवलं आणि त्यानंतर चक्र फिरायला लागलं असं मी म्हणतो. कारण गोवा मराठी अकादमीचा एक प्रकल्प आहे गोव्याचे नवोदित लेखक आणि ज्यांची पुस्तकं प्रसिद्ध व्हावी यासाठी आमच्याकडे काही रक्कम असते. त्या रकमेतून हे पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं आमच्या मनात आलं. ते हा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर ठेवला आणि लागलीच त्याच बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. मी त्यांच्याकडून हस्तगत केलं. ते नेऊन पोस्टमनचं काम केलं. ते हस्तलिखित मी पणजीला एका बैठकीत सादर केलं. सोबत ज्ञानिकाताईंचं पत्र आणि मग कोविडचा प्रकोप सुरू झाला आणि 2021 मध्ये हा ग्रंथ सिद्ध होऊन सुद्धा गेली 2 वर्ष सगळं ठप्प आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही. आता प्रकोप कमी होतोय. आनंद हा कधी कधी संसर्गजन्य असतो. जसा अस्मानी सुलतानी जेव्हा येते त्यावेळी सगळं जग हवालदिल होतं तसं झालं होतं. परंतु आता त्या प्रकोपापासून आपण मुक्त होतो आहे. कोविडचा संसर्गजन्य रोग इथं आता कमी होतोय आणि एक आनंदाचं वातावरण पुन्हा एकदा इथं आम्ही बघू इच्छितो आणि हा सोहळा हे त्याचं फलित आहे असं मी मानतो. ज्ञानेश्वर कोल्वेकर हे माझे सन्मित्र होते असं मी आनंदानं म्हणतो. एक जुनी आठवण सांगतो. कादंबरीचं नाव आहे निर्वासित. पोटा पाण्यासाठी गोव्याहून मंडळी मुंबईला गेली. त्यामध्ये ज्ञानेश्वर कोल्वेकर होते. तिथून ते परतले आणि माझे मामा पण मुंबईला होते. ते आधी परतले. कोल्वेकर नंतर परतले. कुडचड्याला पहिल्यांदा ज्ञानेश्वर कोल्वेकर यांना मी आमने सामने पाहिलं आणि तो मुंबईकर म्हटल्यानंतर मला त्यांच्याविषयी मुंबईकरांविषयी मोठीच म्हणजे आम्हाला मोठं आकर्षण. आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो ते दाढी दीक्षित होते. त्यांना चांगली अशी सुंदर दाढी होती आणि माझ्या मावांशी बोलत होते ते. आणि त्याची माझी पहिली भेट. मी मडगावला शिक्षणासाठी आलो. ते मडगावला स्थायिक झाले. आमच्या भेटी होत गेल्या आणि आता अनिलजी सावंत मला म्हणाले ज्ञानेश्वर कोल्वेकर वॉज ही अ गुड मिक्सर. तो माणसांशी असा बोला. त्याला मित्रमंडळी होते का? त्यांची मित्रमंडळी मी तुम्हाला सांगतो त्यांची नावं घेणं आवश्यक आहे. ते मी लिहून आणलेली आहेत कारण ती नावं जर घेतली नाहीत तर मला वाटतं ज्ञानेश्वरांच्या आत्म्याला बरं वाटणार नाही. कोण होती त्यांची मित्रमंडळी? नावं लिहिली आहेत. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. लेखक म्हणून ज्ञानेश्वर कोल्वेकरांची वैचारिक घडण कशी झाली आणि कुणामुळे झाली ती नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि त्या नावांमुळे आम्ही सुद्धा त्यांच्या गोतावळ्यात त्यांच्या प्रभावाखाली आलो. ते ती सगळी मंडळी आज आमच्यामध्ये हयात नाहीत. एखादा दुसरा अपवाद असेल नसेल. कॉम्रेड शामराव मडकईकर, कॉम्रेड नारायण देसाई, कॉम्रेड नारायण पालेकर, कॉम्रेड प्रभाकर घोडगे ही सगळी मंडळी हयात नाही आहेत. कॉम्रेड प्रसन्न
उटगी हयात आहे. कॉम्रेड दिवाकर काकोडकर या सगळ्यांचे हे सगळे कॉम्रेड होते. त्यामुळे साम्यवादी विचारसरणी पुरोगामी आणि माणसाचं जे सनातन दुःख असतं, एक वर्ग असतो हॅव्स, दुसरा वर्ग असतो हॅव नॉट्स, आहे रे वर्ग नाही रे वर्ग, आणि दुःख जे असतं ते सनातन असतं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय, किंवा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधवले पाहे असे म्हणणारे रामदास असोत, किंवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर असोत, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे म्हणणारे. ही लेखक म्हणून ज्ञानेश्वर कोल्हेकरांची महती होती, कारण या विचारांच्या प्रभावाखाली त्यांचा साहित्यिक आणि वैचारिक पिंड घडला असे मानतो, आणि त्यामुळे ही नावं मला आवर्जून घ्यावीशी वाटली. 10 मिलियन्स निर्वासित होऊन आज युक्रेन मधून परागंदा झालेले आहेत. हे दृश्य काय सांगतं? माणूस बदलला का? माणूस सुसंस्कृत झाला का? तो झाला नाही ही खंत ज्ञानेश्वर कोल्हेकरांना वाटायची. त्यातून त्यांच्या कथा निपजल्या, त्यातून त्यांच्या कादंबऱ्या निपजल्या, आणि म्हणून ज्ञानेश्वर कोल्हेकरांसारखा एक सशक्त लेखक आमच्या गोमंतकाला लाभला असं मी म्हणतो. मराठी भाषेवर निश्चित प्रेम करणारा तो, त्यामुळे मी पण त्यांचा अतिशय चाहता. या सगळ्या प्रास्ताविकांनंतर कवीचे जे काही गुण आणि कवीची वैशिष्ट्य, लेखकाची वैशिष्ट्य थोडक्यात सांगणं आवश्यक आहे. आणि त्यातून त्या सगळ्या चयनामधून, चिंतनामधून ज्ञानेश्वर कोल्हेकर यांचं रुजगत कसं व्यक्त झालेलं आहे हे आपल्याला कळेल. पण मुक्तीनंतर जे साहित्यिक पुढे आले त्या साहित्यिकामध्ये अग्रगण्य स्वरूपाचे ज्ञानेश्वर कोल्हेकर जे आहेत त्यांच्या जडणघडणीचा आलेख त्यांनी सांगितला. त्याच्यात मी पुनरुक्ती करत नाही. फक्त मुंबई सारख्या महानगरात आयुष्यातील चढउतार त्यांनी संवेदनक्षम वयामध्ये पाहिले. त्यांचा कम्युनिझमशी, साम्यवादाशी, मार्क्सवादी मूलतत्वाशी संबंध आला. पण मार्क्सवाद एके मार्क्सवाद असं त्यांच्या व्यक्तिमत्वात नव्हतं. त्यांच्या वाचनामध्ये प्रेमचंद, त्याचप्रमाणे आगरकर, साने गुरुजी आणि भारतीय स्तरावरचे सगळे लेखक, त्यांनी हिंदी साहित्य, अनुवादित साहित्य, शरदचंद्र हा त्यांचा आवडता लेखक होता. कारण त्याच्यामध्ये सुद्धा शरदचंद्रांच्या नायिकांचं दुःख त्या ठिकाणी आहे. आपल्या भारतीय जीवनशैलीमधलं वैगुण्य कोणती आहे, विषमता कोणती आहे, त्या विषमतेबद्दलची चीड ही कोल्हेकरांच्या मनामध्ये होती. निर्वासित ही त्यांची परिणतावस्थेमधली एक उत्तम साहित्यकृती आहे. त्यांच्या चिंतनाचा सारा परिपाक या कादंबरीमध्ये आहे. आणि मला वाटतं जर तुम्ही पुनरुक्ती टाळायची असेल तर पुष्पाग्रजांच्या 2 पानाच्या ह्याच्यामध्ये या कादंबरीचा सारांश आलेला आहे. आता एवढं सांगितल्यानंतर मुख्य कादंबरीविषयी थोडंसं बोलणं आवश्यक आहे. ही कादंबरी कोणत्या स्वरूपाची आहे? गोवा स्वतंत्र झाल्यावर, गोवा मुक्त झाल्यानंतर बाहेरील प्रांतात एक प्रकारचं चलनवलन वाढलं आणि बाहेरची मंडळी ही गोव्याकडे वळली. त्यातल्या त्यात कर्नाटकातले जास्त,
क्वचित महाराष्ट्रातील. तर यातली जी नायिका जी आहे दुर्गा, ही महाराष्ट्रातून आलेली. तिचा पती शंकर, 2 मुलं, कृष्णा मोठा, राजू लहान, अशा प्रकारे आत्यंतिक गरिबीमध्ये जीवन घालवणाऱ्या, कारण मी हे सगळं कथानक सांगत बसणार नाही आणि फक्त आशय सूत्राला स्पर्श करणार आहे आणि थांबणार आहे. आत्यंतिक गरिबीत जीवन घालवणाऱ्या या जोडप्याच्या वाट्याला कोणती दुःख येतील याची उत्कंठा दुर्गालाही लागून राहिलेली होती, त्या नायिकेला. तीच उत्कंठा ही कादंबरी वाचल्यानंतर वाचकाच्या मनात पुढे काय असं निर्माण होतो. आणि एका बैठकीमध्ये संपूर्ण कादंबरी संपवावी आणि एवढं वाचून सुद्धा पुन्हा एकदा तिच्यातली सौंदर्य स्थळं पाहावी, अशा श्रेष्ठ दर्जाची ही कादंबरी आहे असं मी निखळपणे सांगू इच्छितो. तुम्ही अनुभव घेऊन पहा. आता या कादंबरीचा शेवट हा प्राक्तनाचं दुःख. प्राक्तन ही खलनायकासारखं वावरत असतं आणि त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. अभावग्रस्त अशा कुटुंबामध्ये येणारी दुःख अनेकांनी भोगलेली असतात. पण हा भोगवटा सहन करीत असताना एक मनोधैर्य बाळगून आपल्या मुलांच्या संगोपनासाठी दक्ष असणारी आणि खरं म्हणजे तिचं धाडस पाहता, म्हणजे केवळ आपण नेहमी पुरुषार्थ म्हणतो. पुरुषार्थ म्हणत असताना मला वाटतं पुरुषप्रधान संस्कृतीचाच आपण गौरव करीत असतो. स्त्री सुद्धा आज अबला राहिलेली नाही. ती धीटपणे वावरू शकते, प्रपंचाचा भार सांभाळू शकते, हे दुर्गा या बाईने दाखवलेलं आहे. आणि ती सबंध चिकाटी या ठिकाणी दिसते. आता हे सांगितल्यानंतर ज्या शहराने सुखाची सावली क्षणभर त्यांच्या डोक्यावर धरली, हे मडगावचं चित्र, विशेषतः जुन्या स्टेशनकडचा सगळा परिसर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जशाचा तसा कोल्हेकरांना फावल्या वेळामध्ये कविता करण्याचा आणि चित्र काढण्याचा सुद्धा छंद होता. ती चित्रकला सुद्धा त्यांनी अंगात मुरवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे गद्य सुद्धा एकीकडे थोडस काव्यात्मक पातळीवर आणि काही प्रमाणामध्ये चित्रमय शैलीत त्यांनी रेखाटलेलं आहे. ही चित्रमयता आपल्याला अल्पाक्षरामध्ये व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनामध्ये दिसत होती. बनगरवाडी सुद्धा आकाराने एवढीच आहे, पण बनगरवाडीचा मनावर होणारा जो एक खोल परिणाम जो आहे तो एकदा वाचल्यानंतर जशाच्या तसा राहतो. अशीच ही न विसरली जाणारी निर्वासित ही कादंबरी आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक माणूस हा निर्वासित झालेला असतो. ही प्रादेशिक कादंबरी जरी असली तरी तिला विश्वात्मक अशा प्रकारचं मूल्य आहे. थॉमस हार्डी या लेखकाने म्हटलेलं आहे, जितकं तुम्ही प्रदेशाच्या अंतरंगात सखोल जाल, प्रदेशाच्या सूक्ष्म तंतूकडे, अणुरेणूकडे जाल, तेवढे तुम्ही विश्वात्मक व्हाल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ज्या सूक्ष्म निरीक्षणाने, सूक्ष्म चिंतनाने या कादंबरीला छोट्या अवकाशामध्ये मोठा अवकाश निर्माण करण्याची जी शक्ती, ती प्रतिभावंताची शक्ती असते. आणि असे प्रतिभावंत फार कमी असतात. आपल्याला संख्येने भरपूर कादंबऱ्या लिहिणारे असतात आपल्या समोर, पण यांनी साधारणपणे 4 कादंबऱ्या लिहिल्या. त्या 4 कादंबऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. त्याशिवाय
भोलानाथ आणि गावबंधू हे कथासंग्रह लिहिलेले आहेत. म्हणजे कथात्मक साहित्यामध्ये त्यांची बैठक जी होती ना, ती पक्की मांड त्यांची बसलेली होती. एक आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊन एखाद्या दिवशी सजग भान ठेवून सर्जनशील असं काही लिहिलं नाही तर ते सारखे अस्वस्थ व्हायचे. म्हणजे सर्जनशीलता हा त्यांचा श्वासोच्छवास होता. त्यांच्या जगण्याची शैली, जीवन व्यवहार जरी सुवर्ण कारागीर म्हणून असले, उत्तम प्रकारचे ते सुवर्ण कारागीर होते आणि त्याच उत्तम दर्जाचं साहित्य त्यांनी निर्माण केलं. मडगावची माणसं कशी वाटली त्या बाईला, तिच्या शब्दात सांगतो. इथली माणसं भली दिसतात, लोकांना मदत करणारी आहे, तोंड फिरवून चालू पडणारी नाही. आम्हाला असलीच पाहिजे. एवढ्या चांगल्या कपड्यातल्या बाप्याने कसलाच विचार न करता मला मदत केली. स्टेशनवरून उतरल्यानंतर 2 पोरं, थोडंसं सामान, ज्याला आपण साटली पोटली म्हणतो, ती घेऊन त्या 2 कच्च्या बच्च्यांना स्टेशनवरून, आणि ते सुद्धा अज्ञात अशा, मडगाव कुठं स्टेशन आलं तिला माहीत सुद्धा नव्हतं. चांदरला पोचल्यावरच तिला वाटलं की हे मडगाव असेल. तर राहिलेलं आयुष्य जगण्यासाठी आलेले 2 कच्च्या बच्च्यांना घेऊन आलेले आहे. या अनोळखी गावामध्ये तूच सांभाळे पांडुरंगा असं ती म्हणते. या ठिकाणी निसर्ग येतो, तो निसर्गाचं वर्णन करण्यासाठी येत नाही. या ठिकाणी निसर्ग हा कथानकाशी एकरूप होऊन येतो. आता मडगाव शहरात आपण राहतो, मडगावचा कानाकोपरा आपण ओळखतो, पण कोल्हेकरांनी आपल्या सृजनशीलतेसाठी रंगवलेलं चित्र पहा. हे एकीकडे एका शहराचं चित्र आहे, तिथल्या माणसांच्या जीवनशैलीचं चित्र आहे आणि सामाजिक मानसिकतेचं सुद्धा एक चित्र आहे. अशा त्रिमितीयुक्त अशा प्रकारच्या अनुभूतीला त्यांनी एकात्म अनुभूतीमध्ये आणलेला आहे. हा त्यांच्या लेखणीचा मोठेपणा आहे. मडगाव एक शहर, थोडंसं वाचतो, जास्त नाही वाचत, बाकीचं तुम्ही वाचणारच आहात. फक्त अधोरेखन करतो. सतत आपल्या उरावर निर्वासितांचे लोंढे घेऊ लागलेलं. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, जन्मतात कुठेही, धाव घेतात नेमकी शहराकडे. पाणी खोल धावे तसे, त्यासाठी अमुकच शहर पाहिजे असं नाही. राज्य कुठलेही असो, भाषा कोणतीही असो, ती समजत नसली तरी चालेल, हावभाव प्रत्येकाला करता येतातच की नाही. मुकाभिनय सर्वश्रेष्ठ, जात पात धर्मभाषेची ओढ सर्वांपासून मुक्त. आणि महत्वाचं असतं ते माणसांचं जिवंत राहणं, जिवंत जगणं. हवी असते ती श्रमाची किंमत, घाम वाहू दिला तर जगू देईल असं शहर. एकीकडे हे मडगावचं चित्र आहे. मडगाव हे निर्वासितांचं मायपोट आहे, जशी मुंबई. आणि आता मडगाव सर्वत्र जरी विखुरलेलं असलं, ते काही मास्टर प्लॅनवर बांधलेलं शहर नाही. वास्को सारखं ते त्याच्या चतुर्सीमा आता कुठं भिडत चाललेले आहेत आपल्याला माहित आहे. मी सांगण्याची गरज नाही, आणि सांगितलं तर त्याच्यामध्ये चूक राहून जाईल. एवढं तुम्हाला ते मडगाव माहित आहे. आणि मग श्रमाची किंमत घाम वाहू दिला तर जगू देईल असं शहर. खेडेगावातून माणसांचा लोंढा का येतो? तिथं पाणी नाही म्हणून. मडगावमध्ये पाण्याचा साठा पाहिल्यावर इथं पाणी आहे आणि लोकांच्या डोळ्यातूनही पाणी येतं.
मला प्रफुल्ल दत्त या गुरुची आठवण झाली. आपल्या रत्नकांत पावसकरांचे ते गुरु होते. उत्कृष्ट प्रकारचे गद्यलेखन करायचे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जोपर्यंत तुमच्या आतड्याचं दुःख डोळ्यातल्या पाण्याने दाखवता येतं तोपर्यंत आत्म्याला मरण नाही. ही असते सर्जनशील कलावंताची सहानुभूती. या सहानुभूतीने ओथंबलेलं एक अक्षरशिल्प असल्यामुळे मला वाटतं आणखी तपशील सांगावा लागणार नाही. मडगाव एक शहर म्हटलेलं आहे. आणि शेवट केलेला आहे त्या परिच्छेदाचा, मडगाव असेच एक शहर. या निवेदनामुळे म्हणजे ज्याला आपण कादंबरीच्या घटकामध्ये नेहमी काय सांगितलं जातं, कादंबरीचे घटक असतात, महत्वाचे घटक असतात. एक कथानक, त्याचा परिपोष, पात्र, वातावरण निर्मिती आणि लेखकाची शैली एवढ्यावर भागत नाही. अंतस्थ एक धारा असते, ती लेखकाची जीवननिष्ठा. ती पुन्हा पुन्हा उपदेशात्मक स्वरूपात येत नाही. त्या जीवननिष्ठेचा संकलित परिणाम वाचकावर होतो. वाचक पूर्वीचा राहत नाही, तो सुबुद्ध होतो, अंतर्मुख होतो आणि ती अंतर्मुख करणारी ही कादंबरी आहे. आणखी ज्ञानेश्वर कोल्हेकर यांच्या प्रती मी आदर व्यक्त करतो. साहित्याची आजन्म सेवा करून आलेले माझेच नव्हे तर आम्हा सर्वांचे स्नेही स्वर्गीय ज्ञानेश्वर हे साहित्याचे खरे खरे उपासक होते. मराठी कथा व कादंबरीच्या विश्वात त्यांनी स्वकर्तृत्वावर खास असे मानाचे स्थान प्राप्त केले आहे. गोवा मराठी अकादमीने त्यांच्या निर्वासित या दर्जेदार कादंबरीच्या प्रकाशनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे व मराठी साहित्याचा विजयी रथ पुढे नेलेला आहे. याबद्दल मी गोवा मराठी अकादमीचे मनपूर्वक अभिनंदन करतो. हा सोहळा होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताना एका वर्तमानपत्राने चुकीचे वृत्त दिलेले आहे. ते वाचले असेल. या सोहळ्याला सोमनाथ कुमार पंत, हरिश्चंद्र नागवेकर व ज्ञानेश्वर कोल्हेकर उपस्थित असतील असे वृत्त या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. तुम्ही वाचलेलं असेल ते वाचलेले. तर हे जरी वृत्त चुकीचे असले तर ते खरे आहे. कारण या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर कोल्हेकर उपस्थित आहेत ही माझी भावना आहे. वृत्त चुकीचं असो काही असो, परंतु त्यांनीच एक सत्य वर्तमान आम्हाला दिलेले आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बंधू भगिनींनो, श्री ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनात विपुल असे साहित्य निर्माण केले. मी त्यांचे जीवन व कार्य जवळून पाहिले आहे. ते माझे नातेवाईक होते, तसेच जवळचे मित्र होते. साहित्याची निर्मिती करण्याबरोबरच ते छापून प्रसिद्ध करणे हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या पत्नी श्रीमती ज्ञानेका कोल्हेकर यांनी त्यांचे कार्य अतिशय सक्षमपणे पुढे नेले आहे. याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा. ज्ञानेश्वर कोल्हेकरांनी अनेक उपक्रम चालू केले. तुम्हाला माहित नसेल, ज्ञानेश्वर कोल्हेकर हा माझा मित्र आणि त्याने मडगावात राम जन्मभूमी, आपला रामजन्म नाटकोत्सव संस्थेची जी जागा आहे त्याच्या मागे एक आमचे लोटलेकरांचं घर आहे. त्यामध्ये त्यांनी योग मंदिर सुरू केले होते. मला आठवतं. तर ते योग मंदिर सुरू केलं होतं. मी सुद्धा एक दोनदा तिथं गेलो आणि त्यांचं ते कार्य मी बघितलेलं आहे. ज्ञानेश्वर हा खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर आनंदी वृत्तीचा आणि
एक गोष्ट मला पुन्हा सांगावीशी वाटते की गोमंत कालिकाने त्यांचे साहित्य पुन्हा पुन्हा प्रसिद्ध केलेले आहे आणि गोमंत कालिकाला हा त्यांच्याविषयीचा अभिमान जो आहे त्या अभिमानातून हे प्रसिद्ध केले आहे. बंधू भगिनीनो, मी काय ना दिवाळी अंक 2020च्या अंकात सोबतीण ही कथा, जून जुलै 2021च्या अंकात प्रसिद्ध झालेली व्हॅटवाला ही कथा, ऑगस्ट सप्टेंबर 2021 मधील पर्यटक ही कथा, दिवाळी अंक 2021 मधील गोपाळा ही कथा, डिसेंबर 2021 मधील अंकात प्रसिद्ध झालेली भूतदया ही कथा, फेब्रुवारी 2022 मधील 14 आणे ही कथा आणि मार्च 2022 मधील जी कथा आता येणार आहे, अजून ते अंक प्रसिद्ध झालेला नाही, तर मार्च 2022 मधील कथा आभासी दुनिया, या सर्व कथा ज्ञानेश्वरांची श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे. ज्ञानेश्वर हा, आपण ज्ञानेश्वर म्हणजे काय, ज्ञानाचा ईश्वर, पण ज्ञानेश्वर हे ईश्वर आहेतच, परंतु त्याबरोबरच ते ज्ञानाचे उपासक होते, साहित्याचे उपासक होते आणि त्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांच्या ऋणात आहोत. आज येथे प्रकाशित होत असलेल्या निर्वासित या कोल्हेकरांच्या नवीन कादंबरीचा विषय पाहिला तर त्यांच्या साहित्यिक परंपरेला तो धरून आहे याची जाणीव होते. हे पुस्तक 100 पानांचं, कादंबरी 100 पानांची, समाजातील पीडित जनतेचे दुःख याच्यावर सोमनाथांनी बरंच ॲनालिसिस केलेली आहे. हे जे पुस्तक आहे, ही जी कादंबरी आहे, ते पीडित समाजावर लिहिलेली कथा आहे. समाजातील पीडित जनतेचे दुःख, सफरिंग्स वाचकांपर्यंत पोचविणे हे आपले परम कर्तव्य आहे असे त्यांनी नेहमीच मानले होते आणि सातत्याने त्यांनी अशा विषयावर लेखन केलेले होते. त्यांच्या पुस्तकात समाजाचे दर्शन वाचकांना होतेच, त्याशिवाय त्यांच्या पुस्तकात, या निर्वासित या पुस्तकात महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातून गोव्यात आलेल्या एका पीडित घराण्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. गोव्यात मजुरी करून पोट भरण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याला आपल्या भवितव्याची काळजी लागून राहिलेली असते. आपलं भवितव्य काय आहे आणि ती काळजी त्यांना पोखरत असते. दुर्गा हे या कादंबरीतील मुख्य पात्र आहे. दुर्गा व तिचे पती, पीडित कुटुंब यांच्या जीवनावर केंद्रित झालेली ही कादंबरी विषय, आशय, पात्रांचे जीवनदर्शन आणि वातावरण निर्मिती, महत्वाचे म्हणजे वातावरण निर्मिती यांचा विचार केल्यास वाचकांच्या मनाचा ठाव अत्यंत समर्थपणे या कादंबरीने घेतलेला आहे. समाजातील माणसांच्या स्वभावातील विसंगती, समाजातील माणसांच्या मनामध्ये ज्या विसंगती आहेत, त्या कितीतरी विसंगती आहेत, त्या विषयावर मी आपण न बोललेलं बरं, परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी या विसंगतीवर बोट ठेवलेलं आहे. माणसामधील प्रेम, आपुलकी त्यांचे अत्यंत सहानुभूतीने चित्रण त्यांच्या साहित्यात दिसून येते आणि या कादंबरीत दिसून येते. गोव्याचे व गोमंतकीय लोकांचे जीवन दर्शन त्यांच्या साहित्यातून प्रभावीपणे व्यक्त झालेले आहे. मराठी भाषेचे अभिमानी असलेले ज्ञानेश्वर कोल्हेकर यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य, विशेषतः ललित साहित्य पुढे नेण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. गोमंतकीय माणूस हा दुसऱ्यांच्या भावनांची नेहमीच कदर करणारा आहे. हे तुम्हाला जर पाहायचं असेल किंवा त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरांची ही जी कादंबरी आहे आणि इतर कादंबऱ्या ज्या आहेत, प्रश्नचिन्ह वगैरे, त्या कादंबऱ्या आपण वाचाव्यात. त्यांचे साहित्य वाचताना मला एक गोष्ट नेहमीच जाणवते, ती म्हणजे व्यक्तिचित्रणे प्रभावीपणे
सादर करण्यात त्यांचा हातखंडा फारच कमी लोकांना, कमी लेखकांना साधला आहे. हा हातखंडा असणे हा एक विशेष गुण आहे. त्यांनी अतिशय प्रभावीपणे हे सर्व आमच्या समोर ठेवलेलं आहे. कृतज्ञतेसारखी भावना नाही, पण औपचारिक बोलणं मला जमत नाही. असो, कादंबरीची मुद्रणप्रत काढताना माझी झालेली घालमेल कमी करण्यास आमचे कौटुंबिक स्नेही व मित्र असलेले डॉक्टर सोमनाथभाई कोमारपंत यांनी बरीचशी मदत मला केली. फोनवरून कितीतरी वेळा त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी तो न वैतागता दिला, हे महत्त्वाचे. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याऐवजी मी म्हणेन की त्यांना चांगले आरोग्य व आयुष्य लाभो आणि त्यांचे विचार ऐकायची संधी आम्हाला वारंवार मिळो. तयार झालेल्या कादंबरीचं हस्तलिखित जवळजवळ 1 वर्ष गोमंतकच्या कार्यालयात पडून राहिलं आणि शेवटी ती गहाळ झाली. दुसऱ्यांदा मुद्रणप्रत काढली. दरम्यान प्रकाशक वैभव खोंडेकरशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी याआधी आमची 2-3 पुस्तके छापली होती, पण कोरोनामुळे यावेळी तेही काही करू शकले नाही. सारं मार्केटच ठप्प झालं होतं. माझे प्रयत्न चालूच होते. बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील प्रकाशकाकडे फोनाफोनी चालूच होती, पण कुठेच यश येत नव्हतं. ते असताना त्यांच्या लेखनातील चुका काढायच्या, काही बदल असल्यास ते सुचवायचे व मुद्रणप्रत काढून द्यायची, एवढंच मी केलं. यापुढचं मी काही केलं नाही. त्यामुळे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं. अशाच विषण्ण अवस्थेत असताना एकदा माझी व्यथा मी आमचे स्नेही व पत्रकार श्री प्रमोद प्रभुगावकर यांना सांगितली. त्यांनी मला गोवा मराठी या संस्थेचे सदस्य व गोमंत विद्यानिकेतनचे अध्यक्ष व व्यवसायाने CA असलेले श्री जनार्दन वेर्लेकर यांचं नाव सुचवलं व म्हणाले, त्यांना सांगितलं तर तुमचं काम होऊन जाईल. आणि खरंच माझं काम झालं. त्यांचाही या कामी बहुमोल वाटा आहे. कादंबरी ते गोवा मराठी अकादमीचा दुवा सांधून देणारे ते माझ्यासाठी रोल मॉडेल ठरले. काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे झालं. आमचे स्नेही असलेले जनार्दन वेर्लेकर यांना मी चांगलीच ओळखते. तुम्ही पण सर्वजण त्यांना ओळखता. पण मराठी अकादमीशी असलेलं त्यांचं नातं मला मुळीच ठाऊक नव्हतं. त्याचवेळी मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी पाहूया, करूया म्हणून आश्वासन दिलं आणि ते शेवटी खरं करून दाखवलं. योगायोग म्हणू की पूर्वसंचित म्हणू, गोवा मराठी अकादमी पुढे सरसावली व त्यांनी कादंबरी छापण्याचं मनावर घेतलं. याचं सारं श्रेय मी मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, या संस्थेचे सदस्य व गोमंत विद्यानिकेतनचे अध्यक्ष श्री जनार्दन वेर्लेकर व श्री अशोक नाईक, त्यांना पुष्पाग्रज म्हणून सारे ओळखतात, जे आज आपल्यात हयात नाही. पण त्यांनी कादंबरीला दिलेली प्रस्तावना कायमची माझ्या मनात घर करून राहील. या संदर्भात मला जे आठवलं ते एका मोठ्या संताला विचारलं की ही जी माणसं जातात जुनी, त्यांची परत परत कशाला आठवण करायची? 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी ती गेली. आता काळ पुढे सरकतो आहे. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते आजच्या संदर्भात मला फार महत्वाचं वाटतं. ते असं म्हणाले की तुम्हाला खरंच असं वाटतं का की ते नाहीत? पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे की ते नसून असल्यासारखे आहेत, असं त्यांचं पहिलं वाक्य आहे. ते नसून असल्यासारखे आहेत म्हणजे त्यांचं चिन्मय रूप आहे ना, वाङ्मय रूप इथं आहे. त्यामुळे ते नसून, देहानं नसले तरी असल्यासारखे आहे. आणि दुसरं वाक्य आपल्यासाठी आहे, ते नसून असल्यासारखे आहे आणि तुम्ही असून नसल्यासारखे आहे. तेव्हा बहिणींनी भावविवेश होण्याची गरज नाही. आमच्या भारती प्रभूंनी फार सुंदर एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थानं काही माणसं जिवंतच असतात, त्यांना मृत्यू नसतो. त्याने असं म्हटलंय की
जीभ झडली तरी जे गात असतात, शब्द शब्द शाबूत ठेवून त्यांना मरण म्हणजे एक अफवा वाटत असते. म्हणजे जे असं काही साहित्य निर्माण करत असतात आपल्या वाणीनं, आपल्या लेखणीनं, तर तशा प्रकारचं साहित्य ज्ञानेश्वरजी कोल्हेकरांनी केलंय. मी 2 दिवस ही कादंबरी मी वाचून काढले. माझा त्यांचा परिचय काही कार्यक्रमामध्ये ओझरता, आम्ही तरुण त्यावेळी होतो, त्यांच्याबद्दलचं एक आकर्षणही होतं तेव्हा 2-3 कार्यक्रमामध्ये. पण जशी या मंडळीला त्यांचा सहवास लाभला, म्हणून मी मगाशी म्हणत होतो की मला फार कुतूहल आहे की या माणसाचं जीवन कसं होतं. परंतु खरंच सांगतो की त्यांच्या बोलण्याबरोबरच त्यांच्या एका कादंबरीतून हा माणूस कसा असला पाहिजे, त्या व्यक्तिमत्वाचा एक सुगंध, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या भावनांचा या पुस्तकातील प्रत्येक शब्दातून, अक्षरातून प्रत्येक संवेदनशील वाचकाला लागेल असं मला वाटतं. इतकी कादंबरी मोलाची आहे. म्हणजे ज्ञानेश्वर हे त्यांचं नाव, आणि संत ज्ञानेश्वरांनी चांगलं साहित्य कुठलं याच्याबद्दलच्या प्रसिद्ध ओळी सगळ्यांना माहिती आहेत की मितुले आणि मवाळ, साच आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असते म्हटलेलं आहे. की मितुले म्हणजे इतकं असं उगीच बोलायचं की लिहायचं नाही, इतकंच मितुले. आणि मवाळ म्हणजे काय, म्हणजे मगाशी मी ऐकत होतो सरांचं सगळं की हे कम्युनिस्ट त्या धारेमधले असताना, म्हणजे कम्युनिस्ट म्हटल्यानंतर जहाल सगळं आलं पाहिजे, आग, कोकणीमध्ये त्याला उजो आग संपूर्ण, आणि ते सगळं असं अन्यायाविरुद्ध. आणि हे तर मला असं वाटतं ना की काही माणसं फार वर गेलेली असतात. तर मला हे बंडखोर वाटतात ज्ञानेश्वरांसारखे, म्हणजे जगातलं सगळं दुःख आणि सगळं त्या दुःखावर जाणं, विश्वाचे आर्त ज्यांना दिसत असतं. तर अशा प्रकारे एक संतत्व मला या त्यांच्या पुस्तकांच्या, त्यांच्या विचारातून आणि शब्दातून जाणवतं. म्हणजे एका बाजूला ज्यांच्या जीवनाची सुरुवात त्यांचे मित्र, मगाशी सरांनी सांगितले, ते सगळे कॉम्रेड्स आहेत, आणि ते सगळं पचवून पुढे एक अशा प्रकारची विचारांची झेप घेणं. म्हणजे याच्यामध्ये पुस्तकाची वैशिष्ट्य सरांनी सांगितली. त्यातलं एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की अनेक जण लेखक जीवनातले वास्तव समस्या आहेत, संघर्ष आहे, तो मांडत राहतात. आणि अशा प्रकारे कम्युनिस्ट विचारधारा जी आहे ती प्रखरपणे सांगत राहते. मला या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं वाटतं की तो संघर्ष तर मांडला आहेच, समस्या तर मांडली आहेच, मजुरांची समस्या मांडली आहे, परंतु त्या समस्येचं उत्तर काय आहे ते एका वेगळ्या रीतीने देण्याचा प्रयत्न केला. आणि ते उत्तर आहे ते मात्र ही ज्ञानेश्वरांपासून, तुकारामांपासून पुढे आलेली जी संतत्वाची धारा, या जगामध्ये सगळं दुःख आहे, सगळं जे दुःख आहे दिसणार. म्हणजे हे मुखपृष्ठ मी पाहिलं ना, त्या मुखपृष्ठामध्ये ज्ञानेश्वर कोल्हेकरांची लेखक म्हणून बघण्याची दृष्टीच मला दिसते. म्हणजे अगदी वरती बघितलं तर तुम्हाला ते प्रकाशमय अशा प्रकारचं आकाश वरती आहे, त्याच्या जरा खाली आलं की तुम्हाला हिरवेगार अशा प्रकारचे डोंगर दिसतात, आणि त्याच्यामध्ये शहरीकरणात मडगाव, मग त्यांनी जे सांगितलं जे बदल होत आहेत, ती रेल्वे आणि तिथून निर्वासित तिकडे येत आहेत. आणि अगदी तुम्ही जवळ बघितलं म्हणजे तुम्ही कुठे बघायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. मी माझ्या घराच्या बंगल्यामध्ये आहे ते मी माझ्या बागेमध्ये बघायचं, की माझ्या घराच्या बाहेर कचरा कुंडी आणि तिकडे एखादा मजूर काहीतरी वेचतो आहे तिकडे बघायचं. जगामध्ये सगळंच आहे. तर हे सगळं असं इतक्या उत्तम रीतीनं मांडलेलं आहे, आणि त्यांना सांगायचं आहे की या प्रत्येकामधला अर्थ आहे. जे खलील जिब्रानचं फार सुंदर वाक्य आहे, तो म्हणतं की तुम्ही या जगामध्ये तुम्हाला जे आवडत नाही ना त्याच्याकडे बघत बसा. मला ही कादंबरी वाचताना हे आपल्याला आवडणार नाही, काय घाण आहे सगळे, काय दुर्गंधी आहे. आणि या पुस्तकामध्ये पुन्हा पुन्हा जी दुर्गा आहे तिला दुर्गंधी येते आहे. महत्वाचं म्हणजे ती दुर्गंधी दूर करण्याचा प्रयत्न करताय, तिला समाजामध्ये सुगंध यायला पाहिजे असं वाटतं. तर खलील जिब्राननं असं म्हटलं की तुम्हाला जे आवडत नाही, घाणेरडं वाटतं ना, त्याच्याकडे बघत राहा. आणि तो पुढे म्हणतो की किती बघत राहा, तर जे आवडत नाही ते सुंदर होईपर्यंत बघत राहा, असं तो म्हणतो. मला अनेक वर्ष शिक्षक म्हणून काळाभोर फळ्यावर शिकत असताना हा काळा फळा पांढरा किंवा सुंदर कसा होईल हे मला कळत नव्हतं. त्याचं उत्तर मला अलीकडे सापडलं की या जगामध्ये काळे पण आहे ना ते वरवरचं असतं, ते रूप असतं, स्वरूप आतमध्ये असतं. तेव्हा माणसं सुंदर सुंदर असतात, टीव्हीच्या सिरियल मधली ती सुंदर असतात,
पण त्याच्याही पेक्षा दुर्गासारखी विस्कटलेली केस आणि सगळं संसाराचं ओझं घेऊन आलेली माणसं ज्यावेळी त्या वस्तीमध्ये मडगावमध्ये राहायला येतात तेव्हा ही बाई ठरवते की इथं या परिसरामध्ये दुर्गंधी असणार नाही आणि म्हणून तिच्या हातामध्ये असणारी झाडू, तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये जाणारं खोरं, हे सगळं काय दर्शवतं की आपण सगळेजण मजूर असू वगैरे नाही, पण सगळीकडे सगळ्या संसारापासून समस्या आहेत. त्या समस्यांची उत्तरं कुठेतरी तुमच्या आंतरिक सौंदर्य विचारांचं, तुमच्या आत्म्यामधली करुणा, जगण्याकडे बघण्याची दृष्टी आणि हे सगळं पुस्तक वाचताना हे सगळे विचारांचे तरंग तुमच्या मनामध्ये येत राहतात. तेव्हा एक तर कादंबरी म्हटलं की आपल्याला मोठा आवाका दिसतो, तर इथं मितुलेची बोलावे अगदी छोटी 100 पानांची कादंबरी आहे. परंतु या 100 पानांच्या कादंबरीमध्ये खूप वैशिष्ट्य आहेत. पण एक मला कोमरपंत सरच मी फोनवर त्यांना विचारत होतो त्यांच्याबद्दल, तेव्हा ते म्हणाले की गोमंतकातला असा एक लेखक कादंबरीकार की जो अलंकारिक लिहित नाही, साधी सोपी आपली बोलण्यातली जगण्यातली भाषा आहे. तुम्ही वाचावं इथे एकही शब्द तुम्हाला असा डिक्शनरी काढून बघावा असा वाटणार नाही. याच्यामध्ये आपण क्षणोक्षणी बोलणारे बोली भाषेतले कोकणीचे शब्द सुद्धा त्याच्यामध्ये असे सहज येऊन गेलेला आहे. पण सोपं जे असतं ना ते लिहायला खूप कठीण असतं आणि सोपं आणि साधं जे असतं ते सुंदरही असू शकतं, याची ग्वाही या पुस्तकामध्ये आपल्याला. त्या पुस्तकाचा म्हणजे अनेकदा मी ज्यावेळी बसतो ना त्यावेळी श्रोते यावेळी काय विचार करत असतील, श्रोते यावेळी काय, असं सतत माझ्या डोक्यामध्ये विचार येत असतो. आणि त्यामुळे आत्ता आपल्या मनामध्ये विचार येत असेल की झाले पुस्तक ज्ञानेश्वर कोल्हेकरांचं प्रसिद्ध झालं, आम्ही त्यांच्या प्रेमापोटी, ताईंच्या बहिणींच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. या पुस्तकाचा आणि माझ्या जगण्याशी काय संबंध आहे? हे पुस्तक मजुरांचं कहाणी सांगणार आहे आणि माझ्या जगण्याशी काय संबंध आहे? तर त्यातली जी अनेक सूत्र आहेत त्यातलं एक सूत्र मला वाटतं आज आपण इथून घेऊन जाऊ शकतो की जे या सुहृदाने बघितलेलेच त्यांच्या जीवनामध्ये की सकारात्मक ज्याला आपण म्हणतो की जीवनामध्ये कितीही काही जरी असं हे आलं, जे आपल्या पाडगावकरांची त्या ओळी प्रसिद्ध आहेत ना की पायामध्ये काटे रोतून बसतात हे खरं असतं, पण उंजळीत फुलंही येतात हे काय खोटं असतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं गात. हे कणत कणत खरं म्हणजे ज्या माणसांनी जगायला पाहिजे ती माणसं गाणं गायचा प्रयत्न करतायत हे त्या कथेमध्ये आपल्याला दिसतंय. ही जी दुर्गा जी आहे ती आपला मुलगा, आपला नवरा, आपले शेजारी सगळ्यांचं जीवन सुंदर आणि सुगंधी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला असं वाटतं आज आपल्या जगण्यातली खरी समस्या जर कुठल्या आहेत तर आपल्याकडे नाणी खूप आलेली आहेत, जगण्याचं गाणं आहे की नाही आपल्याला सांगता येणार नाही. नाण्यांच्या वादनावर आपलं सगळं आयुष्य आपण बोलतो आहोत. तर माणसामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये तर काय उलथाफालत आपल्या जगण्याची झालेली आहे. काय आपण एकमेकापासून अगदी जवळ आहोत, फेस टू फेस, परंतु बघायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. अलीकडे त्या अजीज प्रेमजी ट्रस्टनं विद्यार्थ्यावर या संपूर्ण कोरोना काळामध्ये काय काय प्रचंड असं संशोधन केलंय. त्यातले 2 सांगतो की त्याने असं म्हटलंय की जवळजवळ 92% मुलांच्या मॅथ्सच्या स्किल्स अशा गळून गेलेल्या आहेत, विझून गेलेल्या आहेत. 92%. जवळजवळ 88% मुलं भाषा त्यांच्या अशा विझायला लागलेल्या आहेत. हे मी नुसते शालेय विषय तुम्हाला सांगितले. आणखी जर स्टडी केला तर पती पत्नी मुलं सगळं यांचे काय आपण बघा या 2 वर्षामध्ये आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये इतके जवळ होतो. ह्या समस्या ज्यावेळी समोर येत असतात तेव्हा तपशिलामध्ये त्यांची काही उत्तरं वेगळी असतील, मुळातली उत्तर एखादा चांगला लेखक देत असतो आणि तो उत्तर आपल्याला ज्ञानेश्वर कोल्हेकर आज देत आहे. आपल्या या जीवनामध्ये, समाजामध्ये आणि घरामध्ये कुठल्याही समस्या जरी आल्या तरी त्याचं उत्तर एकच आहे. एक जे खलील जिब्रानने दिलं की तुमची दृष्टी बदलली पाहिजे, दृष्टी बदलली की सृष्टी आपोआप सुंदर होते, एक उत्तर. आणि दुसरं एक सतत सकारात्मकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर म्हणजे हा समाज आणि ही सगळी सृष्टी उत्तम व्हायची असेल तर ते आपल्या संतांनी भाषा वेगळी असेल तुकारामांची आणि ज्ञानरायांची, परंतु उत्तर एकच की आतमध्ये असणारी करुणा आणि आतमध्ये असणारा विश्वास. सर ज्यावेळी बोलत होते तेव्हा माझ्या डोक्यात सहज आलं की तुम्ही ते वाक्य वाचलं, ती दुर्गा पुन्हा पुन्हा पांडुरंगा पांडुरंगा असे येते. अरे कॉम्रेड एक माणूस आणि आपलं एक पात्र त्याचं सतत पांडुरंगा 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 म्हणताय, हे तुम्हाला विसंगत वाटतंय का? मला हे विसंगत वाटत नाही.
कारण मला काय वाटतं, हे पांडुरंग कुठे पंढरपुरामध्ये त्या काळ्या मूर्तीमध्ये आणि रखुमाई तिकडे बसले नाही. अरे खरा पांडुरंग तर प्रत्येक माणसाच्या आतमध्ये असतो. आणि खऱ्या लेखकाला मग तो बुद्धाच्या डोळ्याने बघो किंवा कृष्णाच्या डोळ्याने बघो किंवा ख्रिस्ताच्या डोळ्याने बघो, त्याला तो आतलाच पांडुरंग दिसतो. आणि कबीरानं फार सुंदर म्हटलंय की कुठं कुठं तुम्ही देवाला शोधता आहात, तर तो म्हणतो की मैं तो तेरे पास में हूं, सगळ्यात जवळ मी तुझ्या आहे. मैं तो तेरे सांस में हूं, तुझ्या श्वासोच्छ्वासात. आणि शेवटी म्हणतो मैं तो तेरे विश्वास में हूं. मला या मजुरांच्या जीवनामध्ये त्यांना जगण्याची ऊर्जा देणारी शक्ती जर कुठली असेल ना, तर तो पांडुरंग म्हणजे श्रद्धा, जगण्यावरचा, माणुसकीवरचा, चांगुलपणावरचा असणारा विश्वास. आणि मला असं वाटतं की ह्याच्यासारखं या पुस्तकाला मोल देणारा आणखी कुठला विचार असू शकेल, की आपल्या जगण्यामध्ये आपण आज तपासून बघूया की माझ्याकडे किती नकारात्मकता आणि सकारात्मक आहे, माझ्याकडे किती करुणा आहे. मी बाहेरचं सोडा, माझ्या मुलांशी, मी शिक्षक आहे म्हणून तुम्हाला सांगतो इथं बसलेला आहे की आपल्या सगळ्या समाजामध्ये सध्या मुलं बिघडली आणि सगळं म्हणतात. मला असं वाटतं की घरं बिघडलीत आणि शाळा बिघडल्या आहेत, पालक बिघडलेत आणि मास्तर बिघडलेत, शिक्षक बिघडलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या मुलांबद्दलची करुणा यावी अशा प्रकारचं चित्र दिसतंय. मी हे सगळं मुद्दाम का सांगतोय की ही कादंबरी म्हणजे कोणातरी मजुरांची कादंबरी आहे असं काहीतरी दूरचं, ही आपली कादंबरी आहे. हे आपल्या समस्या मांडणारी आहे आणि आपल्या समस्यांची उत्तरं देणारी अशा प्रकारची ही कादंबरी आहे. खरं म्हणजे वेळ त्यांचा होता आणि म्हणता म्हणता मीच जरा जास्त बोललोय. पाडगावकरांनी एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे की प्रेम कुणी कुणाच्या शब्दात तोलू नये. दुसरी ओळ माझी आहे की कोमरपंत सर, नागवेकर सर आणि वेर्लेकर सर बोलल्यानंतर अकादमीच्या अध्यक्षांनी फार बोलू नये. आणि ते आतमध्ये सर टोचत होतं. आणि मध्यंतरी रजनी रायकर म्हणाला की आम्हाला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे. तेव्हा मग मी वेर्लेकरांना म्हणालो की आपल्याला प्रकाशनाचा कार्यक्रम आता कोरोना गेल्यानंतर. आणि मला खरं सांगू का, गोव्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये पुस्तकाच्या प्रकाशनाला मडगावच्या या कृष्ण कक्षामध्ये ज्या संख्येनं आपण आलेला आहात ते अभूतपूर्व. हे तुम्ही सगळेजण वहिनी आणि विशेषतः ज्ञानेश्वरजी कोल्वेकर यांच्या साहित्यावर आणि व्यक्तिमत्वावर जे आपलं प्रेम आहे, त्या प्रेमामुळे आपण सगळे आलात. आणि एक ज्याला आपण म्हणू की मी अविस्मरणीय म्हणणार नाही की संस्मरणीय अशा प्रकारचे पुन्हा पुन्हा या सगळ्या आठवणी, हे सगळं पुस्तक आणि नव्यानं कोरोनाच्या काळानंतर आपण जे सगळे एकत्र भेटलो, हे सगळं संचित ओंजळीमध्ये फुलांसारखं घेऊन आयुष्यभर आपल्याला त्याचा सुगंध मिळो. वहिनींना मी विनंती करेन की त्यांचं आणखी अप्रकाशित साहित्य ज्ञानेश्वर कोल्वेकरांचं असेल आणि मराठी अकादमीला आनंद वाटेल, कारण ही योजनाच आहे मौलिक अशा प्रकारची पुस्तकं प्रकाशित करण्याची. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि